लोकसभा निकालाचं विश्लेषण आणि विधानसभा निवडणुकांच्या तयारीसाठी भाजप केंद्रासोबत बैठक पार पडलेली आहे। या बैठकीत भाजप केंद्रीय नेतृत्वानं विधानसभेसाठी रोडमॅप दिल्याची एनडीटीव्हीच्या सूत्रांनी माहिती दिलेली आहे। तर या बैठकीत आगामी विधानसभा निवडणुकीसाठी रणनीती ठरल्याची माहिती मिळते। दरम्यान फडणवीसांच्या मंत्रिपदावरून बाजूला होण्याच्या भूमिकेवर चर्चा होण्याची शक्यता आहे। लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात झालेल्या पराभवाच्या कारणांवरही बैठकीत चर्चा झालेली आहे। या बैठकीत महाराष्ट्रातले 7 प्रमुख नेते उपस्थित होते। विधानसभेसाठी भाजप केंद्रीय नेतृत्वाकडून रोडमॅप जातीय राजकारणाचा फटका टाळण्यासाठी निर्णय घेण्यात आल्याची शक्यता आहे। मराठा समाजाची नाराजी दूर करण्यासाठी सुद्धा निर्णय घेणार असल्याची शक्यता यावेळी वर्तवण्यात येते। तर लोकसभा निकालाचं विश्लेषण आणि विधानसभा निवडणुकांच्या तयारीसाठी भाजपची केंद्रीय मंत्र्यांसोबत बैठक पार पडलेली आहे। या संदर्भात अधिकची माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी राहुल कुलकर्णी आपल्यासोबत जोडले गेले आहेत। राहुल, विधानसभेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही बैठक महत्त्वाची ठरतेय, तर यासोबतच रोड मॅप देखील निवडणुकांसाठी तयार करण्यात आलेला आहे। काय अधिकची माहिती आहे, कशा प्रकारचा हा रोड मॅप असेल? किरण, भाजप अंतर्गत आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने जे अनेक प्रश्न होते त्या सर्व प्रश्नांचा जवळपास प्राथमिक आपण निकाल लागला असं म्हणू शकतो। कारण श्री देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री हे राहतील की नाही, कारण त्यांनी पक्ष संघटनेमध्ये आपल्याला काम करायचं असं म्हटलं होतं। त्या प्रश्नाचा काल उलगडा झाला। पियुष गोयल जे केंद्रीय मंत्री आहेत त्यांनी सांगितलं की महाराष्ट्रामध्ये कुठेही नेतृत्व बदल होणार नाही। एक देवेंद्र फडणवीस यांच्याच नेतृत्वामध्ये भारतीय जनता पार्टी ही महाराष्ट्रातील आगामी विधानसभेच्या निवडणुका लढेल। देवेंद्र फडणवीस हेच महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री राहतील। दुसरा महत्त्वाचा जो प्रश्न होता ते म्हणजे लोकसभा निवडणुकीमध्ये जे जातीय समीकरण भारतीय जनता पार्टीला वाटतं की आपल्या विरोधामध्ये गेलं, स्पेशली मराठवाड्यामध्ये मराठा समाज, मागासवर्गीय आणि मुस्लिम समाज यांनी आपल्या विरोधामध्ये एक गठ्ठा मतदान केलं, तर याला कशी तोड काढावी याबद्दल या 7 महाराष्ट्रातल्या कोर कमिटीचे सदस्य आणि दिल्लीतल्या केंद्रीय नेतृत्वाने चर्चा केली आणि मग त्याच्यासाठी काय उपाययोजना करायच्या याबद्दलचा एक रोड मॅप त्यांनी तयार केलेला आहे। एक जे अरिथमेटिक देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या 3 भाषणामध्ये मांडलेलं आहे की महाविकास आघाडी आणि महायुती याच्या दरम्यानचं मताचं अंतर फार कमी आहे। 3% मत जर भारतीय जनता पार्टी आणि त्यांचे सहकारी महायुतीतले घटक वाढवू शकले तर महाराष्ट्र विधानसभा ही पुन्हा भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या घटक पक्षाकडे येऊ शकते। हे जे 3% मताचं अंतर आहे ते वाढवण्याच्या दृष्टीनं काय करायचं ह्या रोड मॅपवरती पण मोठ्या प्रमाणामध्ये चर्चा झाली। आता ऑर्गनायझर असेल किंवा भारतीय जनता पार्टीच्या काही नेत्यांनी सूचकपणे दिलेल्या चर्चा केलेल्या गोष्टी असतील ते म्हणजे महायुतीमध्ये अजित पवार आणि त्यांचा पक्ष सहभागी असावा की असू नये। मला वाटतं की काल त्याच्यामध्ये पण एक स्पष्टता आलेली आहे की महायुतीमध्ये अजित पवार यांचा जो पक्ष आहे तो सहभागी असेल। आता या घटक पक्षाबरोबर जे जागा वाटप आहे ते लवकरात लवकर करून महाराष्ट्रातल्या 288 विधानसभा जागांच्या संदर्भामध्ये काय करायचं ह्याबद्दलचा महत्त्वाचा रोडमॅप कालच्या बैठकीमध्ये झाला। आता या सगळ्यांचा लसावी असा की देवेंद्र फडणवीस हेच महाराष्ट्र राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीचे सर्वात मोठे नेते असतील। जे मत भारतीय जनता पार्टीकडनं ज्या समाज घटकाचं कमी झालेलं आहे ते पुन्हा कसं आणायचं याबद्दलचा एक रोडमॅप प्राथमिक पातळीवरती चर्चा गेलेला आहे। त्यासोबतच जे ओबीसी मतदार घटक आहेत जे भारतीय जनता पार्टीकडनं दुरावत आहेत असं म्हटलं जात होतं त्यांनाही पुन्हा आपल्याकडे पुल ऑन कसं करायचं त्याबद्दलची पण चर्चा झालेली आहे। आणि महायुतीतले जे घटक पक्ष आहेत त्या घटक पक्षांना आपल्या बरोबर घेण्यासाठी ज्या काही गोष्टी करायच्यात त्या गोष्टी करणं याही गोष्टीबद्दलची चर्चा झाली आहे। 2-3 गोष्टीची स्पष्टता नाही आहे। मंत्रिमंडळाचा जो विस्तार होणार आहे तो रिशफल असेल की पूर्णपणे नव्या चेहऱ्यांना संधी देऊन मेसेज द्यायचा प्रयत्न केला जाईल। विधान परिषदेच्या 12 जागा, त्यानंतर राज्यपाल नियुक्त असलेल्या जागा, राज्यसभेच्या ज्या 2 जागा रिक्त आहेत त्याबद्दल काय करायचं याबद्दलचे आणखी तपशील आलेले नाहीत। ते जसे तपशील येतील त्यानंतर भारतीय जनता पार्टीच्या आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीनं ज्या उर्वरित रोड मॅपची चर्चा होणं आवश्यक आहे ती सुद्धा चर्चा आपल्याला करता येईल। पण कालची बैठक अत्यंत महत्त्वाची होती पुढच्या 4 महिन्याच्या भारतीय जनता पार्टीच्या आगामी वाटचालीच्या दृष्टीनं।